आज या ठिकाणी आपल्या पाल्यांच्या विविध गुणांचा कलाविष्कार बघण्यासाठी आपण आलेला आहात। आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपल्या मुलांचं कौतुक करावं। सुरुवातीला येत आहे चल लवकर डान्स चालू होतील आता। काय चाललंय इकडं? सर काही इथं पाणी प्यायला आलात का काय तुम्ही? तो राणा वासुदेवच्या वेशामध्ये फिरतोय, सावध राहा। आता दुसरा कार्यक्रम घेऊन येत आहे इयत्ता 6वीच्या मुली। चला निघा लवकर, बघा इकडे इकडे इकडं, लक्ष ठेवा, पळा लवकर। ताक घुसळ घुसळ मायबाई दाणे दळ तोंडावर ठेव हसू लपवून सारे वळ ताक घुसळ घुसळ रडू नको घळ घळ थेंब थेंब पाणी सांड सांग डोळ्यात कुसळ वा 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 वा, अतिशय उत्कृष्ट दर्जाची अशी लोकनृत्य आपण सध्या बघत आहात। अर्थात माझ्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे इथं बघायला मिळतं आहे। घाबरू नका घाबरू नका, लगेचच आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। तर यानंतर येत आहे राजलक्ष्मी गायकवाड यांचा संघ। राजलक्ष्मी 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 कधीच माझ्या मार्गदर्शनाखाली नसत। आई घेऊन ये त्याला. अहो साहेब मी राणा नाहीये। अहो साहेब मग कोण आहेस तू? मी शिक्षक आहे, डान्स शिक्षक। लक्ष्मी तुला ऐकू येते का? ऐकू 3 वेळा अनाउन्स केलं मी तिथं। काय झालं? अहो हेड सर, राणाला समजून पोलिसांनी मला पकडून आणले बघा। राणा सध्या वासुदेवाच्या वेशात हिंडतोय। अहो साहेब, अहो मुलांच्या मदतीसाठी म्हणून आम्ही शिक्षकांना घेतलंय नृत्य करायला। अहो त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं करतायत नृत्य।
आणि तसंही राणा दादा स्टेजवर कशाला येतील हो? अहो, प्रेक्षकांच्यात बसले असतील ते कुठेतरी असे. चला. तुझ्यामुळे स्पर्धा थांबले तिथं. आता काय मुहूर्त शोधणार आहेस का तू? अहो पण आमची ढोलवाली माणसं अजून आली नाहीत. ते ढोलवाले आलेत किंवा नाहीत मला काहीही देणं घेणं नाही. वेळेत जर तुझा कार्यक्रम सुरू झाला नाही ना तर स्पर्धेतून बाहेर काढीन मी तुला. सर पण ढोलवाले नसतील तर कसं सुरू करायचं? ते मला काहीही माहित नाही. हा अवघड डान्स घ्यायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? नृत्य. हो नृत्य. लोकनृत्य. लोकनृत्य. पण मी काय सांगितलं होतं? साधं वारकरी नृत्य घ्यायला सांगितलं होतं की नाही? हा? आमचे शिक्षक तुम्हाला वारकरी म्हणून चालले असते. टाळकुटाला चांगलं जमतं त्यांना. आता काय मी ढोल वाजवू तिथं? आपण थोडा वेळ वाट बघूयात ना सर, येतीलच एवढ्यात. ते मला काही सांगू नका. पटकन तिथं स्टेजवर या. ढोल वाजवताय. आई आता काय करायचं? आता कसं होणार आमचा डान्स? ढोल. चला 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 चल संगीत. देवराया फाटून आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप भारी इंद्रधनुचा मुईला स्पर्श झाला देवगणांचा नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया श्रद्धेच गाठून डोंगर हिच्या भक्तीनं गाठला हा दिवस असा हळदीनं भरून या ओंजळ देवरायानं दिला जणू जन्म नवा गणपती गाणे हासे नंदी बघा कसा नाचे गणपती गाणे हसे नंदी बघा कसा नाचे डमरूचा नाद भिडे गगनाला शंखनाद होई तिथं जेजुरीला नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया खंडेराया बानुबया 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 हा निघाली ही वराया
शांत बसा, शांत बसा. तर आज या ठिकाणी आजचे सगळे हे कलागुण संपन्न कार्यक्रम संपलेले आहेत असं मी जाहीर करतो. आता आपल्याला वाट बघायची आहे ती परीक्षकांच्या निर्णयाची. तोपर्यंत आपण सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. ए पोरी, ए पोरी इकडे, ए पोरी इकडे. हे पोरी, असं तोंड का पडलंय तुझं? अगं तुझ्या संकट बोलतोय मी. मला बिनओळखीच्या माणसांसंगत बोलायला नाही सांगितलं. वय काय? अच्छा, म्हणजे रुसलेच वाटतं का ते? माझा राणादा म्हणलेला की मी डान्स बघायला येणार, पण आलाच नाही. असं झालंय वय? अगं पण तुझ्या रानदानं तुला कधी काय सांगितलं ना? त्यानं केलं ना असं कधी झालंय काय? म्हणजे तू तुला कसा वाटला आमचा डान्स? एक नंबर. मग समजेसनीच बक्षीस मिळणार बघ. तू ढोल वाजवला? मग मग तर आम्हालाच बक्षीस मिळणार. वय. आणि मी आलो ते कुणाला अजिबात सांगायचं नाही, कळलं का? तुला बक्षीस घेताना बघ ना, आम्ही लगेच निघून जाणार. हा? सर, हेड सर. काय मला काय इथं डान्स बघायला बोलवलं काय? नाही नाही मग राणा येणार अशी खोटी दिली ना? नाही हो. राणाला सगळीकडे शोधतोय मी, नजर ठेवून आहे, पण राणा कुठेच गावत नाहीये. मला वाटतंय या मास्तरनं तुम्हाला मामा बनवला. हेड सर हो. मास्तर, राणा जर इथं नाही आला आणि माझा जर वेळ वाया गेला ना, तर याद राखा, नजर ठेवा सगळीकडे, नीट बघा, राणा मिळाला पाहिजे. हा. मास्तुरी, कसं आहे, मोहिते साहेबांना जर राणा इथं घावला नाही तर तुमचं डोसकं ते रिकामं करणार, आणि राणा जर इथं आला नाही तर मी तुम्हाला 100 उठाबसा काढायची शिक्षा देणार. काय शिक्षा मला? हो. आणि तुम्ही? मास्तर, माननीय परेश पाटील आहे मी, आपला इथे हार्ड असतोय. चला शोधा शोधा शोधा, चला चला, कुठं शोधायचं आहे? काय कोरोना वगैरे झालाय काय? काय विचारालोय मी? नाही, कोरोना विरोना झालाय काय तुम्हाला? काय ते? घ्या. अहो समजा जग इथं हादरलंय, तुम्हाला काय अपडेटच नाही बाय? हे तोंडाला फडके कशाला बांधल्या ती? आमची स्टाईल आहे. हा हा, स्टाईल आहे. एक मिनिट, त्या लक्ष्मीच्या ग्रुपनं डान्स केला, त्यात तुम्ही ढोल वाजवत होता ना? कोण लक्ष्मी? कोण लक्ष्मी? हा, हे तोंडाचं पटापटा पटा काढायचं आणि मला थोबड दाखवायचं तुमचे. काढा पटापटा. आमची स्टाईल आहे. स्टाईल आहे वय तुमची? स्टाईल आहे काय आहे? हे तोंडाचं आहे की नाही, पटा 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 सोडायचं, नाहीतर मी माझी स्टाईल दाखवीन. कळलं? इथं चारी बाजूला पोलिसांनी घेराव घातलाय. बोलू काय एखाद्या पोलिसाला? बोलू काय? नाही, नको ना. सोडा. ए तू पहिला सोड, सोड पहिला तोंडाचं. लई बडबडत होत असं. हे बाबा सोड की.
तू तर काय वाटतच नाहीस. नीट जातात ना काय. उठा 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 उठा. बस बांधा बांधा समजानी बांधा तोंडाला ते. काय कोरोना व्हायरस आहे की नाही लई पसरलाय. बांधा तोंडाला बांधा ते. काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या. गप! यो राणा परत चालाय शाना. नाही 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 राणा तू किती बी हो शाना पण माझ्या डोळ्यात तू आता धूळ पिकू शकणार नाहीस. राणा कुठे आहेस तू राणा. ए राणा वहिनी लक्ष्मी अगदी म्हाळसा दिसत होती बघा. हो तुमची मुलगी सुद्धा माणूस दिसत होती बरं का. हो मुलांनी खूप मेहनत घेतली त्याचं फळ त्यांना मिळायलाच हवं. हो का नाही मिळणार. मेहनत घेतली म्हणल्यावर फळ सुद्धा मिळणार. हो हो नक्कीच मिळणार. रिझल्ट त्यांच्याच बाजूने लागेल. हो हो नक्की लागणार. एक मिनिट. हो कोण आहे कोण आहे. कोण आहे. मला नाही बोलायचं गुन्हेगाराशी. मी गुन्हेगार नाहीये माहिती नव्हतं तुम्हाला. पण फरार तर आहात ना. हे मला काय माहित नाही. मी फक्त माझ्या मुलीचा बाप आणि माझ्या बायकोचा नवरा एवढंच माहिती मला. मग त्याच मुलीला आणि बायकोला किती त्रास होतो याची काही जाणीव आहे का नाही तुम्हाला. अहो आहे म्हणून तर जीवावर उदारून गाडी घ्यायला आलोय ना. अहो पोरीसाठी ढोल वाजवला. आता की नाही लक्ष्मीला फक्त बक्षीस घेताना बघायचंय. ते एकदा बघितलं की मी जायला मोकळा. अहो नको तुम्ही जाऊ नका. हो बाहेर किती पोलिस बघितलं. तुम्ही प्लीज पोलिसांना शरण जा. हो असे किती दिवस पळत राहणार आहात तुम्ही. हो नाही अंजलीबाई मला शरण जाता येणार नाही. का नाही जाता येणार. कारण शरण गेलो तर माझी कधीच सुटका होणार नाही. हो मग काय असं फरार राहून सुटका होणार आहे का तुमची. हे काय मला माहित नाही. हे बघा अंजलीबाई मी काहीतरी धागा जोडायला सुरुवात केली. लवकरात लवकर माझ्या हाती काहीतरी लागणार आहे. अहो तुम्ही प्लीज रिस्क घेऊ नका. तुमच्या मागे किती पोलीस लागले तुम्हाला माहितीये का. किती बी लागू द्या मला तुमच्या संकट आणि लक्ष्मी संकट कायम राहायचं असेल तर मला हे समजा करावंच लागणार. हो मग हेच सगळं तुम्ही पोलिसांसोबत मिळून करा ना. उलट त्यांची मदत होईल तुम्हाला. नाही होणार. का नाही होणार. आपण ज्या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहात तो बक्षीस समारंभ थोड्याच वेळात सादर होणार आहे. बघा मी जाऊ पुढे मी आलो मग जाऊ. अहो हे बघा तुम्ही काय बी काळजी करू नका.
मला फक्त लक्ष्मीला बक्षीस घेताना बघायचंय. जाऊ तुम्ही. अंजलीबाई, काय बी काळजी करू नका, समजा नीट होणार. जाऊ तुम्ही, जावा.